आताचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर माझ्यासोबत आहेत. भैया, का 2 दिवसापासून तुमच्या बैठका वगैरे सुरू आहेत. काल पण बैठका झाल्या, आज पण बैठका होतात. 28 तारखेच्या मोर्चाची तयारी कशी आहे? हे बघा, आम्ही लोकांना ग्रामीण भागात आमचे दौरे चालू केले आणि लोक स्वतःहून बैठकीला उपस्थित राहतात. आणि ही काही एका पक्षाची ही काही मोर्चा नाही आहे, तर सर्व पक्षाचे लोक, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे लोक या माध्यमातून लोकांच्या बैठकी आता सध्या चालू आहे. बीडचं सामाजिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, जाती समीकरणं समोर येत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी काही पुढाकार, आव्हान? नाही, मी वारंवार बोलतोय, बीड जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे. तुम्ही जातीपातीचं जर बोलले तर मी कोणत्याही फ्रेममध्ये बसत नाही. माझ्या समाजाचं सुयाच्या टाचणीच्या टोका एवढा समाज आहे, तरी दुसऱ्यांदा मला इथं आमदार निवडून दिलं. पण जे काही माणसं ह्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात, ते त्यामुळेच ह्या 2-3 वर्षामध्ये वातावरण खराब झालेलं. ही कालपासून चौकशी एकदम त्यांनी म्हणजे व्यवस्थित ट्रॅकवरती आता सध्या चालू आहे. सर्वसामान्य लोकांचं ही ज्या प्रोसेसनी चालू आहे, एक तर अटक या संदर्भातले लवकरात झाली, आणि जे पण काही अटक झालेत ते सुपारी घेऊन केलेलं त्यांनी लोक वारंवार हे लोक करतात. त्याचा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, तो लवकर अटक होऊन ह्या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे. लोकांची अजून एक अशी आता मागणी, आता मी या 2 दिवसात बघितलं की जर जिथं धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे, आणि मग जर त्यांनी पदावरती जर मंत्रीपद त्यांनी जे काही त्यांना भेटलेलं आहे, जर ते पदावरती जर असले, तर मग त्या चौकशीला परत काहीतरी वेगळं वळण लागण अशी लोकांमध्ये चर्चा आहे. म्हणून लोकांची ही मागणी आहे की ही चौकशी फास्ट ट्रॅकवरती तुम्ही करा, 3 महिन्यात करा. तुम्ही फास्ट ट्रॅकवरती घ्या 3 महिन्यात. ते CDR मध्ये जर कोणी सापडले नाही तर तुम्ही ते परत शपथविधी घ्या. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.